16 सोमवारचं व्रत तुम्हालाही करायचंय, पण ते कधी सुरू करायचंय हा प्रश्न आहे. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. 16 सोमवारचं व्रत करायला अवघड असलं तरी अतिशय फलदायी मानलं जातं. ते कसं करायचं आणि कधीपासून सुरू करावं, चला सविस्तर जाणून घेऊया. मनोकामना पूर्ती आणि रोगमुक्ती देणारं 16 सोमवारचं व्रत श्रावणात सुरू केलं जातं. 13 ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. श्रावण मासातील प्रत्येक दिवस हा व्रतवैकल्याचा आणि उपासनेचा असतो. या महिन्यात सुरू केलेली उपासना दुप्पट फळ देते, म्हणून अनेक प्रकारच्या व्रताची सुरुवात या काळात केली जाते. त्यापैकीच एक असतं 16 सोमवारचं व्रत. हे व्रत कठीण आहे, पण खूप फलदायी आहे. त्याची सुरुवात कधी करावी, व्रत कसं करावं, पूजा विधी काय असतात, हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. 16 सोमवार म्हटलं तर तो कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यापैकी कोणीही ते व्रत करू शकतात. हे शिवशंकराचं व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ केला जातो आणि त्यानंतर ओढीने येणाऱ्या 17व्या सोमवारी त्याचं उद्यापन करतात. यंदा 17 ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला सोमवार येणार आहे. तिथून या व्रताची सुरुवात करता येईल. या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून भगवान शंकराची षोडशोपचारे पूजा करतात. मग मीठ न घातलेले पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपवासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा रोटल्याचा म्हणजे कणकेची जाड गूळ घातलेली पोळी असा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यापूर्वी त्याचे 3 भाग केले जातात. नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा असतो, एक भाग देवाला ठेवायचा असतो आणि उरलेला 3रा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा असतो. अशी प्रथा आहे. आता जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल किंवा भगवान महादेवांची विशेष कृपा मिळवायची असेल तर यंदाच्या श्रावण महिन्यात 16 सोमवारच्या व्रताचा संकल्प तुम्ही करू शकता. अनेक भक्त हे व्रत मनोकामना पूर्ण होण्यासाठी, वैवाहिक जीवनात सुख शांती मिळवण्यासाठी किंवा भगवान शिवाची भक्ती आणि उपासना करण्यासाठी करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत म्हणजे फक्त उपवास करणं नाही, तर शरीरासोबत मन, विचार आणि आचरण यांचंही शुद्धीकरण होणं आवश्यक आहे. म्हणून या दिवशी भगवान शिवाचं स्मरण, शिवमंत्रांचा जप, पूजा आणि सात्विक आचरण यालाही विशेष महत्त्व दिलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर 16 सोमवारच्या व्रताची सुरुवात करायची असेल तर कधी करावी? परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी 16 सोमवार व्रताचा संकल्प करून सुरुवात करणं शुभ मानलं जातं. आता आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात यंदा पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजेच ज्यांना यंदा 16 सोमवारचं व्रत सुरू करायचं आहे ते 17 ऑगस्ट पासून संकल्प करू शकतात. त्यानंतर प्रत्येक सोमवारी व्रत करत 16 सोमवार पूर्ण करू शकतात. पण जर काही कारणामुळे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सुरुवात करता आली नाही तर श्रद्धेनुसार इतर शुभ सोमवारीही संकल्प करून व्रत सुरू करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पहिला सोमवार चुकला म्हणून व्रतच करता येणार नाही असं नाही. आता 4 श्रावणी सोमवार आणि 16 सोमवार व्रत हे 2 वेगळे संकल्प आहेत. श्रावणातील 4ही सोमवारचं व्रत करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सलग 16 सोमवारच्या व्रताचा संकल्प करणं ही दुसरी गोष्ट आहे. आता पाहूया 16 सोमवारच्या व्रताची पूजा कशी करायची. तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, मनात भगवान शिवाचं स्मरण करावं, घरातील देवघरात किंवा शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. सर्वप्रथम श्री गणेशाचं स्मरण करावं, त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं. तुमच्या परंपरेनुसार पंचामृतानं अभिषेक करू शकता. त्यानंतर बेलपत्र, फुलं, अक्षता, चंदन किंवा भस्म अर्पण करावं. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करावी आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करू शकता. त्यानंतर 16 सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी भगवान शिवाची आरती करावी. आता सोमवारचा उपवास नेमका कसा करावा? तर प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. काही जण निर्जळी उपवास करतात, काही जण फक्त पाणी घेतात, तर काही जण फळं, दूध किंवा उपवासाचे पदार्थ घेऊन व्रत करतात. म्हणून स्वतःच्या शरीराची क्षमता लक्षात घेऊनच उपवास करावा. आरोग्याला त्रास होईल इतका कठोर उपवास करण्याचीही गरज नाही असंही सांगितलं जातं. मात्र दिवसभर भगवान शिवाचं स्मरण करत राहावं आणि शक्य तितकं सात्विक राहावं. उपवासापेक्षा श्रद्धा, संयम आणि सात्विक आचरण महत्वाचं आहे.
या 16 सोमवार व्रताबाबत अनेक धार्मिक कथा आणि लोकपरंपरा प्रचलित आहेत. या व्रताचा संबंध भगवान शिवाच्या भक्तीशी जोडला जातो. विशेषतः विवाहासाठी इच्छुक व्यक्ती, वैवाहिक जीवनात सुख शांतीची इच्छा असणारे भक्त किंवा एखादी मनोकामना घेऊन भगवान शिवाची उपासना करणारे अनेक जण हे व्रत श्रद्धेनं करतात. खरं तर अविवाहित युवक युवती श्रद्धेनं 16 सोमवार व्रत करतात, कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादानं त्यांना योग्य जीवनसाथी मिळतो, अशी भावना या व्रतामागे आहे. विवाहित दाम्पत्य सुद्धा हे व्रत करतात. पती पत्नीमधील प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि कौटुंबिक सौख्य टिकून राहावं, ते वाढावं, तसेच घरात सुखशांती नांदावी, यामुळे सुद्धा हे व्रत केलं जातं. अनेक जण करिअरमध्ये यश मिळावं, व्यवसायातील अडथळे दूर व्हावेत, नवीन संधी मिळाव्यात आणि आर्थिक स्थैर्य लाभावं, या उद्देशानेही हे व्रत करतात. हे फळ श्रद्धा आणि प्रयत्नांसोबत जोडलेले मानले जाते. आता प्रश्न येतो, 16 सोमवार पूर्ण झाल्यावर काय करायचं? तर परंपरेनुसार 16 सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन केलं जातं. उद्यापनाच्या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा करावी, शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. 16 सोमवारची व्रतकथा वाचावी, आरती करावी. त्यानंतर शक्य असल्यास प्रसाद किंवा भोजनाचं आयोजन करावं आणि गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा दानधर्म करावा. उद्यापनाची पद्धत कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा आपल्या गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार आपण करू शकता. आता 16 सोमवारचं व्रत करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. संकल्प मनापासून करावा, शक्य तितकं सात्विक आचरण ठेवावं, दुसऱ्यांविषयी वाईट बोलणं टाळावं, राग, भांडणं आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करावा. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा आणि मंत्रजाप करावे. व्रताच्या नावाखाली स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्रत पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धेनं व्रत करण्याला महत्त्व द्यावं. कधी कधी आपण देवाकडे एखादी गोष्ट मागतो, जसं एखादं नातं, एखादी इच्छा, एखादं स्वप्न किंवा आयुष्यातून एखादी अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पण महादेवाला प्रार्थना करताना एवढंच म्हणा, देवा, माझ्या मनातली इच्छा तुला माहिती आहे, ती माझ्यासाठी योग्य असेल तर पूर्ण कर आणि योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती मला दे. कारण महादेवाकडे केलेली प्रार्थना फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर ती मनाला आधार देण्यासाठी असते. तर यंदाच्या श्रावणात तुम्हीही 16 सोमवार व्रत सुरू करण्याचा संकल्प करणार असाल तर या गोष्टी आवर्जून करा आणि मनोभावे संकल्प करा. आता हे व्रत करणं सोपं नाही बरं, त्यात सातत्य महत्त्वाचं असतं. 16 सोमवार अर्थात 4 महिने सातत्य ठेवणं कठीण असतं. व्रत करताना अनेक अडचणी येऊन व्रत तुटू शकतं, मात्र त्याचं पालन जितके नेटाने कराल तेवढे चांगले फळ मिळते, असा अनुभव भाविक सांगतात. मात्र अडचणी सांगून येत नाहीत. एखाद वेळेस उपवास मोडला, उपवास राहून गेले, सोयर सुतक आलं किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला, अशा वेळी सोमवारचा उपवास करावा. मात्र तो सोमवार 16 सोमवारात न धरता त्याच्या पुढचा सोमवार धरावा. पूर्वीची लोक तर व्रत मोडलं असता पुन्हा नव्याने सोमवार व्रत सुरू करायचे. तेवढा संयम येणं अवघड असलं तरी आपण उपासनेत सातत्य ठेवून 16 सोमवारवर आधी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करू शकता. मग यंदाच्या श्रावणात तुम्हीही 16 सोमवारचं व्रत करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवभक्तांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.